राजकीय स्टेजवर आपण सांगितलं राजकीय स्टेजवर जायला विचार करावा लागतो, परंतु हा कार्यक्रमच असा आहे का तो राजकारण ते एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला असेल, परंतु जे पुरोगामी आपण म्हणतो ते पुरोगामीतलंच हे एक पार्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याचं निमित्त त्या निमित्तानं अजितदादांच्या वाढदिवसाचंही औचित्य त्याच्यात त्यांनी साधलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मग जसं मी अपयशाला घाबरलो नाही आणि आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं EFDA मिनिस्टर काय म्हणतात, काय अन्न औषध, तर मी सुद्धा थोडाफार गावाकडं असं छोट्या मोठ्या बतावण्या झाल्या ना, तशा बतावण्या करायचो मी, करायचो. त्याचा परिणाम निश्चित मला ह्या क्षेत्रात सुद्धा त्याचा फायदाच झाला. का जे मी जेव्हा मिनिस्टर झालो त्यावेळेला मी एक परत लिहिलं, जसं यश हे अंतिम नसतं तसं आता मी सांगत असतो अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये, त्याच्यातून मी एकच घेतलंय, अन्न औषध म्हणून खावे, अन्न औषध म्हणून खावे, अन्यथा औषध अन्नाप्रमाणे खावं लागेल. का जे आज तेच होत, कारण मला डिपार्टमेंट ते मिळालं, कदाचित हे पटकन कसं काय आलं तर ते मी या स्टेजवर पूर्वी बतावणी केलीच होती ना. म्हणून आपण मंडळीनं बाबासाहेबांसारख्यांना एवढी स्मृती दिल्यानंतर निश्चितच ते कुठं कमी पडणार नाही. त्यांना लागत त्या सहकार्यासाठी शासन स्तरावर मी स्वतःही त्या ठिकाणी मदत करेन, कारण तुमचा बाबासाहेब, तुमचा दुवा तांबोळी साहेब आहेत ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.